श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचे संपूर्ण मार्च महिन्याचे भविष्य. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जर तुमची राशी सिंह असेल तर हा मार्च महिना तुमच्यासाठी साधा नाही तर खूप छान आहे. या महिन्यात पैसा वाढणार का? प्रेमात गोडवा येणार की तणाव? विवाह योग आहे का? आणि येणाऱ्या ग्रहणाचा तुमच्यावर नेमका कसा परिणाम होणार आहे? आज आपण पाहणार आहोत सिंह राशी संपूर्ण मार्च महिन्याचे सविस्तर भविष्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे असा एक संकेत जो तुमचे नशीब बदलू शकतो. मार्च महिन्याचा एकूण स्वभाव. सिंह राशी म्हणजे अग्नितत्वाची नेतृत्व करणारी राजशाही वृत्तीची राशी. या राशीचा स्वामीग्रह आहे सूर्य. मार्च महिन्यात ग्रहस्थिती तुमच्याकडून संयम आणि शहाणपणाची अपेक्षा करत आहे. महिन्याची सुरुवात थोडी तणावपूर्ण पण शेवट दमदार असणार आहे. मार्च महिन्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. हृदय भाग, पाठ, खांदा आणि रक्तदाब यावर लक्ष ठेवा. झोप अपुरी घेऊ नका तर झोप पूर्ण घ्या. पित्त आणि उष्णतेचे त्रास वाढू शकतात. 18 मार्च नंतर ऊर्जा वाढेल. उपाय: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम ऋणी सूर्याय नमः हा जप करा. करिअर आणि नोकरीमध्ये हा महिना तुमच्या नेतृत्वाची परीक्षा घेईल. वरिष्ठांकडून अचानक जबाबदारी मिळेल. ऑफिसमध्ये तुमचा दबदबा वाढेल. 12 मार्च नंतर प्रमोशन किंवा नवीन संधींचा संकेत मिळेल. 20 ते 28 मार्च हा काळ विशेष शुभ आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील मिळेल, पण कागदपत्र तपासा. पैसा आणि आर्थिक स्थिती. या महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील. सगळ्यात मुख्य प्रश्न: पैसा वाढेल का? हो, महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील. घर, वाहन किंवा कुटुंबासाठी मोठा खर्च संभवतो. 16 मार्च नंतर अचानक पैशांची आवक वाढण्याचा योग आहे. थांबलेले पैसे परत मिळू शकतील. गुंतवणूक करताना भावनेत निर्णय घेऊ नका. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य अगदी मजबूत होईल. प्रेम जीवनामध्ये, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला अहंकार टाळायचा आहे. 14 मार्च नंतर प्रेमात गोडवा वाढेल. सिंगल लोकांना नवीन व्यक्ती भेटू शकतील. संवाद वाढवा. नातं अधिक मजबूत करा. वैवाहिक जीवन आणि विवाह योग. लहान सहान वाद संभवतात. संयम ठेवा. मोठा वाद टाळा. 22 मार्च नंतर विवाहासाठी शुभ संकेत. विवाह योग मध्यम आहे. पुढील महिन्यात अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरात धार्मिक किंवा शुभ कार्यांचा योग. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडाशी तुम्ही गैरसमज टाळा. येणाऱ्या ग्रहणाचा सिंह राशीवर काय परिणाम होत आहे? या महिन्यातील ग्रहण मानसिक, आर्थिक स्तरावर प्रभाव टाकू शकते. अचानक निर्णय टाळा. ग्रहण काळात नवीन काम सुरू करू नका. ध्यान आणि जप करा. ग्रहणानंतर 7 दिवस संयम ठेवा. मार्चच्या शेवटी तुम्हाला एक मोठी जाणीव होईल. कोण खरे आहे, कोण फक्त उपयोगासाठी जवळ आहे, आणि हे स्पष्ट दिसेल. पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढवतील, पण अहंकार कमी ठेवला तरच पूर्ण लाभ मिळेल तुम्हाला. मार्च महिना सिंह राशीसाठी सुरुवात आणि तणाव. मध्य हा तुमचा निर्णय घेण्यासाठी. थांबवा निर्णय थोड्या दिवसासाठी. शेवट हा यश मिळवून देणार आहे. हा महिना तुम्हाला अधिक मजबूत आणि परिपक्व बनवेल. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे अशीच काही माहिती तुम्हाला जबरदस्त मी सांगणार आहे, तीही पूर्ण ऐकून घ्या. 30 कोटी देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत. सिंह राशीवाल्यांनो, व्यक्तींनी मार्चला हा साधा कालखंड नाही, हा टप्पा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घेऊन येणारा कालखंड. आयुष्य अचानक तुमचं इतकं छान वळण घेईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, काही पूर्णपणे अनपेक्षित असतील. पण एक गोष्ट नक्की आहे, या महिन्यात तुम्हाला तुमच्या पुढील अनेक वर्षांचा एक पाया ठरेल. कधी कधी आयुष्य आपल्याला आधी संकेत देतं, पण आपण ते ओळखत नाही. अचानक एखादा फोन, भेट, निर्णय आणि चित्र बदलायला सुरुवात होतं. तुम्हाला कदाचित वाटत असेल की सध्या सगळं स्थिर आहे, पण आतून मोठी हालचाल सुरू आहे. परिस्थिती, लोक, संधी आणि हळूहळू नातेसंबंध नवीन रूप धारण करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रत्येक संकेताचा इथे पाहणार आहोत. अर्थ काय आहे? निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कोणती चूक टाळली नाही तर मोठी किंमत मोजावी लागू शकते.
त्यामुळे या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतो. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे की वरदान हे तुमच्या दृष्टिकोनावर ठरणार आहे. म्हणून हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकायला विसरू नका. शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटचा मुद्दा हा तुमच्यासाठी जीवनातील खूप महत्त्वपूर्ण बदल आणू शकतो. आयुष्य बदलू शकतं, कारण करिअरमध्ये तुमच्या अचानक मोठी उलथापालथ होण्याची सुरुवात झालेली आहे. तुमच्या कर्मभावावर तीव्र अशी आपल्या ग्रह चळवळीची सक्रिय चाल होत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कामात आणि कामाच्या पद्धतीत, पदात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल दिसू शकतो. काही सिंह राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी दिली जाईल, जी सुरुवातीला जड वाटेल पण भविष्यात तुमची ओळख निर्माण करेल. ज्या लोकांनी आत्तापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमच्या कामाचे कौतुक करतील. मात्र या काळात अहंकार वाढू न देणे अत्यंत आवश्यक आहे. ऑफिसमधील असो की राजकारण, मत्सर किंवा तुमच्या यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारीचा, नवीन ग्राहक, नवीन शहरात काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. कोणतीही तक्रार न करता कागदपत्रे तुम्ही नीट तपासून पहा. अचानक तुम्हाला जाणवेल या 2-3 दिवसात तुम्हाला तुमच्या पत्नीची काळजी घ्यावी लागेल. काहीतरी छोटीशी कारण असू शकते, ते तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्यांना उपचार घेऊन या, तर हे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणी कर्ज दिले असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टचे पेमेंट थांबले असेल तर ते मिळू शकते. गुंतवणूक केलेल्या क्षेत्रातून अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत. शेअर बाजार, जमीन जुमला किंवा व्यवसायातील नफा वाढ असू शकतो. काहींना बोनस, इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल. पण लक्षात ठेवा, पैसा येतो तसाही जातो. अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती किंवा कौटुंबिक समस्या काळात बचत आणि आरोग्य जपणे गरजेचे आहे. नियोजन केल्यास तुमचं हे आर्थिक स्थैर्य तुम्हाला वर्षभरासाठी आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. नातेसंबंधामध्ये सत्य उघड होणार आहे, कारण 7व्या भावावर पडणारा प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील लपलेलं एक सत्य उघड होणार आहे. जर तुमच्या नात्यात गैरसमज, शंका किंवा दडपून ठेवलेले प्रश्न असतील तर ते आता समोर येतील. प्रेमसंबंधात असलेल्यांना, सिंह राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची खरी भावना समजेल. काहींसाठी हा काळ नातं अधिक घट्ट करण्याचा असेल, तर काहींसाठी काही उपचार करणं गरजेचं आहे. विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. संयम ठेवल्यास तुम्हाला मित्रपरिवारातही खरं आणि खोटं ओळखू लागाल. यशात सहभागी व्हाल. अडचणीत साथ देत नाहीत ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या तुम्हाला कठीण वाटेल, पण तुमचं आयुष्य अगदी सोपं करून जातील. कुटुंबात मोठा निर्णय घेण्याची वेळ आहे. 4थ्या भावातील हालचाली घर आणि कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे हे मोठ्या निर्णयाची वेळ आहे. राशीच्या व्यक्तींना, सिंह राशींना नवीन घर खरेदी, भाड्याने घेणे किंवा मालमत्तेचा व्यवहार शक्य आहे. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत लक्ष घ्या आणि त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. कौटुंबिक तुमचे मतभेद असतील तर ते मिटवून घ्या. तुम्हाला संधी मिळेल. आणि वारसा हक्क, संपत्ती किंवा जुन्या वादांबाबत प्रश्न असतील तर त्यावर तोडगा नेक्स्ट मंथमध्ये मिळेल. वर्षाच्या स्थैर्यावर परिणाम करेल, त्यामुळे घाई करू नका. आरोग्यावर आणि आरोग्याबाबतीत सावधगिरी. सूर्य तुमचा असल्यामुळे स्वामी तुमच्यात नैसर्गिक ऊर्जा असते, पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शरीर थकलेले जाणवू शकते. झोप अपुरी राहणे, मानसिक ताण वाढणे किंवा रक्तदाबातील चढ उतार संभवतात. कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू शकता. नियमित व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्यास ऊर्जा संतुलित राहील. आहारात तिखट आणि जड पदार्थ तुम्ही टाळा.
कारण आजार किंवा तपासणीची गरज भासू शकते, पण वेळेवर काळजी घेतल्यास मोठा धोका टळेल. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवणे. या काळात तुम्ही झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील बदलांसाठी तुम्हाला पूर्ण ताकद लागणार आहे. आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. या काळात तुमच्या अंतर्मनात एक वेगळी हालचाल सुरू होईल. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असलं तरी आतून तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे अशी भावना निर्माण होईल आणि तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ विचारायला भाग पडेल. कारण ध्यान, जप, वाचन किंवा एखाद्या आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेण्याकडे तुमचा ओढा वाढू शकतो. पूर्वी ज्या गोष्टींना तुम्ही केवळ परंपरा समजत होता त्यामागील तत्त्वज्ञान समजायला लागेल. अहंकार कमी होऊन तुमचं स्वतः आत्मपरीक्षण कराल. तुमच्या या चुका तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्यातून तुम्ही शिकण्याची तयारी निर्माण होईल. तुमची व्यक्तिमत्वाला अधिक संतुलित आणि शांत बनवाल. शत्रूंवरती तुम्ही विजय मिळवाल. या भावातील सकारात्मक ग्रह प्रभावामुळे तुमच्या विरुद्ध काम करणाऱ्यांचे प्रयत्न हळूहळू निष्फळ ठरतील आणि तुमची प्रतिमा ही खराब करण्याचा प्रयत्न जे लोक करत होते त्यांचे खरे रूप समोर येईल तुमच्यासमोर. कायदेशीर प्रकरणं असतील, वाद किंवा तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. या काळात तुम्हाला खरा विजय म्हणजे इतरांना हरवणे नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणावरती तुम्हाला विजय मिळवणे हे गरजेचं आहे. ताकद वाढेल आणि आत्मविश्वास तुमचा दुप्पट होईल. सामाजिक प्रतिष्ठेत तुमची वाढ आणि एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणं हे लोकांनी तुमच्या मताला महत्त्व देणं असे प्रसंग संभवतील. तुमच्या नेतृत्व गुणाला, मित्रपरिवार आणि मार्गदर्शनासाठी सोशल मीडियाचा वापर. सार्वजनिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल कारण वक्तव्य चुकीचे लोक हे तुमच्या आयुष्यातून बाजूला होतील आणि तुम्हाला जाणवेल की तुमची ओळख केवळ नावापुरती नाही तर एक तुम्ही प्रभावशाली असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि मार्च महिना हा प्रत्येक घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. काही प्रसंग आनंद देतील आणि काही वेदना देतील, पण दोन्ही तुमच्या आत्मविकासासाठी असतील. ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही त्या स्वीकारायला तुम्ही शिका. हट्ट, राग किंवा निराशा याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळण्याची कला विकसित होईल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडथळ्यामागे एक संधी दडलेली असते. नियती तुमच्यावर अन्याय करत नाही, ती तुम्हाला अधिक सक्षम बनवत आहे. हा काळ तुमच्या विचारसरणीत कायमस्वरूपी बदल घडवेल. काय करावे आणि काय टाळावे तर तुम्ही दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि कृतज्ञतेची भावना ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या आणि त्यांचा आदर करा. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका कारण कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार करताना आपण ते व्यवस्थित पारदर्शकतेने हाताळणे गरजेचे आहे. व्यवस्थित वाचून मगच सही करा. अनावश्यक वाद, दिखाऊपणा टाळा. तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारण नियोजन करूनच तुम्ही पुढे जाल. या दोन गोष्टी तुम्ही पाळल्यात तर तुमचा खरंच आत्मविश्वास या तुमच्या आयुष्याचा एक पाया मजबूत करेल. आणि हे अचानक वाटेल तुम्हाला सर्व काही, पण तुमच्या या प्रत्येक प्रसंगामध्ये तुमच्या आयुष्याला पुढच्या स्तरावर नेण्याचा हेतू आहे आणि ही परीक्षेचा काळ संपेल तुमच्या भल्यासाठीच आहे. कारण या गोष्टीतून तुम्ही बरंच काही शिकणार आहात. शांत राहणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्वतःवर तुमचा विश्वास असणे. परिस्थिती कधीही कायमची नसते. हे अडथळे जे असतात तेही कायमचे नसतात. तर प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. ते थांबवण्यासाठी तुम्हाला संयम बाळगणं गरजेचं आहे. नातं टिकणार आहे, अधिक मजबूत होईल, संधी तुमच्यासाठी योग्य येतील आणि आयुष्यातून निघूनही जाणार. हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. हा काळ तुम्हाला एक नवीन ओळख देऊ शकतो, परिपक्व बनवू शकतो, धैर्यवान आणि अधिक जागरूक करू शकतो. तर तुम्हाला ही भीती नको, घाई नको, संयम ठेवा आणि प्रत्येक बदल तुम्ही स्वीकारा. लक्षात ठेवा, आयुष्य जेव्हा मोठा खेळ खेळतं तेव्हा त्यामागे तुमच्यासाठी मोठी काहीतरी तयारी असते. मार्चची ही भविष्यवाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.